विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण 8th क्लासचा एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर पाहत आहोत आणि एक्सपान्शन फॉर्म्युल्याचे आपले 7th लेक्चर कंप्लीट झालेले आहे। त्याच्या अगोदर हे आपला 8वं लेक्चर आहे। याच्यामध्ये आपण जो मागील याच्यामध्ये जो भाग झालेला आहे त्याचा पुढला भाग आपण पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून आम्हाला सांगा। ठीक आहे, चालते। तर आपण पुढला जो भाग आहे तो पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण 4th क्वेश्चन पर्यंत आपले झालेले आहेत। 4th क्वेश्चन तुम्हाला 58चा क्यूब हा होमवर्कला दिला होता आणि आता 5th क्वेश्चन पाहणार आहोत आपण। 5th क्वेश्चन काय तुमचा 198चा क्यूब। तर ह्याला काय करायचं तुम्हाला, तर हा 5th क्वेश्चन आहे, एक्सपांड करायचा। क्वेश्चन काय करायचं, एक्सपांड करायचं तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करून। तर कोणता फॉर्म्युला यूज करून तुम्ही हा क्वेश्चन सोडवणार, तर हा फॉर्म्युला यूज करा तुम्ही, हा a - bचा क्यूबचा फॉर्म्युला यूज करून काय करा, एक्सपांड करा। तर सोल्यूशन, तर सोल्यूशन पहा, सोल्यूशन इज इक्वल टू काय आहे सोल्यूशन। सोल्यूशन तुमचं हे जशाच तसं लिहून घ्या, 198चा क्यूबला क्यूब, त्याला एक बार सोडून घ्या। 198ला तुम्ही काय लिहू शकता, 198ला लिहा तुम्ही 200 - 2 लिहू शकता चा क्यूब। 200 मधनं जर 2 गेले तर 198 येते। तर तुमचा हा फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे। तुमचा हा ए आहे, ए ची किंमत तुमची किती आहे, तर ए इज इक्वल टू 200 आहे आणि बी ची किंमत तुमची 2 झालेली आहे। तर तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे आणि सोडवायचं आहे। तर पहा, सोडवू आपण इथं। 200 म्हणजे ए क्यूब म्हणजे 200चा तुमचा काय असणार आहे क्यूब, मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजे 200चा स्क्वेअर आणि बी तुमचा 2। त्याच्यानंतर तुमचा प्लस काय असणार आहे 3, हा 3 राहिला, हा 3 सोडवला आपण। ठीक आहे, 3a स्क्वेअर बी प्लस 3 तुमचा हा ए काय आहे तुमचा ए 200 आणि बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर हा झालेला आहे। मायनसला मायनस बी स्क्वेअर म्हणजे तो बीचा क्यूब, हा 2 आहे तुमचा बी म्हणजे, आणि हा क्यूबला क्यूब। ठीक आहे, तर सोडवलेला ह्याला पुन्हा सिम्प्लिफाय करा। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे पहा, आता 200चा क्यूब करणं काय सिंपल आहे, 200चा क्यूब करणं काय आहे तुम्हाला सिंपल आहे। फक्त तुम्ही काय करा, ह्या 2चा क्यूब करा। 2चा क्यूब किती येतो तुमचा, 2चा क्यूब येतो तुमचा 8 येतो। 2चा क्यूब किती येतो तुमचा 8 येतो आणि हे 2 0 डबल 0 आहेत। आता हा डबल 0चा तुमचा क्यूब जर केला तुम्ही, ठीक आहे, डबल 0चा जर क्यूब केला तर तुमचा किती 0 येतील, तुमचा एखाद्या संख्येचा आपण क्यूब केला, समजा आता हा डबल 0 म्हणजे 100 आहे, किंवा तुम्ही याला असे लिहू शकता, तुम्ही वाटलं तर 2 × 100 असं लिहू शकता, बरोबर आहे का नाही। ह्या 2चा क्यूब केला तर तुमचा 8 येईल आणि 100चा म्हणजे 2चा क्यूब आणि 8चा क्यूब, 100चा क्यूब करा। तर 100चा क्यूब करायचा असेल तर तुम्हाला किती टाइम्स, किंवा तुम्हाला या 100चा जर क्यूब करायचा असेल तर किती शून्य वाढतील हे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला। किती शून्य वाढतील तुम्हाला 100चा क्यूब करायचा असेल तर पहा किती वाढतील। तर पहा, तुम्हाला कळलं असेल आता 2चा क्यूब केला तर तुम्ही किती येते, 2चा जर क्यूब केला तुम्ही 8 येते आणि 100चा क्यूब कसा, आता तुम्हाला इथं कन्फ्युजन, कोणाला पण कन्फ्युजन होते। ठीक आहे, शून्यामध्ये झिरोमध्ये किती झिरो येतात। तर काय करायचं तुम्हाला, सिम्पली काय करायचं, 100 × 100 असं 3 टाइम्स लिहू शकतो आपण याला। आता 1 जर मल्टिप्लाय केलं एखाद्या संख्येला, 1च तीच संख्या राहते, 8च राहील। हे 2 0, हे 2 0, हे 2 0, 6 0, 1 2 3 4 5 6, तर असं लिहायचं तुम्हाला। तर 8च्या पुढं किती 6 0 आहेत, 2 4 6, 1 2 3 4 5 6। ठीक आहे, मायनसला मायनस, त्याच्यानंतर आता 200चा स्क्वेअर करायचं आहे तुम्हाला। 200चा स्क्वेअर म्हणजे काय, 200 × 200 पहा। तर हे 2 आणि 2 तुमचा 4 होईल आणि हे 2 0 आणि 2 0 म्हणजे तुमचे 4 0 होते। ठीक आहे, तर हा तुमचा जे काय असेल 4च्या डोक्यावर 4 0, 4च्या नंतर 4 0। ठीक आहे, तर हे तुमचा 4, ठीक आहे, हे झालं तुमचा 200चा स्क्वेअर। हा 3ला 3, हे कशाचा स्क्वेअर केला आपण 200चा, तर किती असेल तुमचा 4 0 0, तेवढे लक्षात ठेवा, 1 2 3 4, आणि हा 2ला 2 तुमचा प्लस, आता 3 × 2 हे करून घ्या, 3 × 2 तुमचा 6 होईल आणि त्याच्या पुढं डबल 0। ठीक आहे, म्हणजे 600, 200 × 3 600 आणि 2चा स्क्वेअर तुमचा 4 येईल, मायनस 2चा क्यूब काय येईल 8 येईल तुमचा। 2चा क्यूब किती येईल 8 येईल। ह्याला सोडवल्यावर पहा, त्याच्यानंतर ह्याला सोडवा, हे रपवर काय तुमचं, हे जशाच तसं ठेवा। हा 8च्या डोक्यावर किती 0 आहे 6, 1 2 3 4 5 6 मायनस, तर ह्या आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या। ठीक आहे, आता ह्याचं पहा
3 गुणिले 4, 4 त्रिकम 12, 12 गुणिले 2 24, 3 × 4 12, 12 × 2 24, 24 आणि किती झिरो होते तुमचे? 4 झिरो, 1 2 3 4, 4 झिरो देऊन टाका. याला पूर्ण सोडवल्या तुम्ही. प्लसला प्लस, आता 6 × 4 तुमचा काय होईल? साइन चौक 24, 24, 6 4 जा 24 आणि हे डबल झिरोला डबल झिरो, -8ला 8. तर ह्याला सॉल्व करून घ्या तुम्ही. मायनसचे मायनसमध्ये सॉल्व करून घ्या, प्लसचे प्लसमध्ये सॉल्व करून घ्या. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, हा 8000 काय 8000 नाही, किती आहे पहा 8000 कसं असणार आहे? किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. तर किती आहे तुमचा? 80च्या डोक्यावर 5 शून्य आहेत, म्हणजे 1 लाखावर 5 शून्य असतात. तर हे 80 लाख आहे. किती आहे तुमचं? 80 लॅक्स, 80 लाख आहेत. आणि हा तुमचा 2400 आहे. 2400 आणि 80 लॅकची काय करा तुम्ही? ॲडिशन करून घ्या. इथं करून घ्या. किती आहे तुमचे? 80 लॅक व हे 2 झिरो, 3 झिरो, 4 झिरो, 5 झिरो. फक्त झिरो काउंट करायचे, नाहीतर हे होते. 80 लाख आहे तुमचा. 80 लॅक आणि हा 2400 आहे तुमचा. किती आहे? 2400 आहे. 2400 ह्याची ॲडिशन करा. तर ह्याची ॲडिशन केले तर हा 0 0 0 0 0 0 आणि 4 आणि 0 4, 2 आणि 0 2, त्याच्यानंतर 2 झिरो, त्याच्यानंतर 8, म्हणजे काय तुमचं 80 लाख आहे का नाही? 80 लॅक 2400 आहे का नाही? 80 लाख 2400, 80 लाख 2400 आलेला आहे तुमचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला मायनस करायचे. हा तुमचा 24 किती आहे पहा? 2,40,000 आहे. किती आहे? 2,40,000 आणि तो -8. मग ह्याची पण ॲडिशन करून घ्या तुम्ही. ह्याची पण ॲडिशन करा. तर किती येईल तुमचा? तर ह्याची ॲडिशन करा, नंतर सबट्रॅक्शन करा. तर आता इथं ॲडिशन करू आपण. ह्याची किती आहे? 24, ठीक आहे, 2,40,000. झिरो लक्षात द्या. ठीक आहे, 2,40,000. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? फक्त 8 मिसळायचे. तर तुम्हाला इथं 8 येईल. त्याच्यानंतर 0 0 0 0 0 4 2. तर हे आलेले तुमचे. हे मायनसचे ॲडिशन. हे म्हणजे हा मायनस आहे तुमचा. मायनस किती आहे तुमचा? 2,40,008. 2,40,008 हे तुमचं आलेलं आहे. तर ह्या दोघांचं आता ह्याच्यामधनं हा नंबर काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं तुम्हाला. ह्याच्यामधनं काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. तर मी काय करतो? इथं करतो. ठीक आहे. तुमचा किती आहे? 80 लॅक 2400. 80 लॅक तुमचा 2400 आहे. त्याच्यामधनं तुमचा किती आहे? इकडून लिहित या तुम्ही. किती आहे ही? किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4 5 6 अंकी संख्या आहे. तर तुम्हाला किती अंक? 1 2 3 4 5 6. इथून 2 4 0 0 0 8 हे मायनस करायचे तुम्हाला हा नंबर ह्याच्यातनं. तर मायनस करा तुम्ही. मग ह्या झिरोमधनं 8 जातो का? जात नाही. इथं झाले 10. किती झाले? पेन चेंज करून घेतो मी, तुम्हाला म्हणजे कळलं. तर हा इथं झिरोमधनं 8 जात नाही. तर इकडला एक इकडे घेतला, इथं झाले 10. आणि इकडला एक इथून इकडे घेतला होता, इथं झाले 10. 10मधनं इथून एक दिला तर इथं राहिले 9 आणि इथं राहिले 3 राहिले. ह्या 10मधनं 8 गेला तर 2 राहिले. हा 9 आहे. 9मधनं 0 गेला तर 9 राहील. ह्याच्यानंतर इथं 3 आहे. 3 राहिलेला आहे, कारण इकडला एक इकडे दिला होता. 3मधनं 0 गेला 3. ह्या 2मधनं 0 गेला 2. हा 4 0मधनं 4 जात नाही. तर इथून एक इथं घेतला आपण. इथं झाले 10. 10मधनं इथून इकडे एक दिला, इथं राहिले 9. इथं झालं 10. ह्या 10मधनं 4 गेला 6. हा 9मधनं 2 गेला 7 आणि हा इथं 7 राहिला, कारण इथला एक इकडे दिला होता आपण. तर तुमचा काय झालेला आहे? किती झालेला आहे? 77,62,392. ठीक आहे, 77,62,392 हे तुमचं काय आलेलं आहे? फायनल आन्सर आलेलं आहे. ह्याला सोडवल्यावर तुमचं काय आन्सर येते पहा. तर काय आलेलं तुमचं? 77,62,392. 77,62,392 हे तुमचं आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे सॉल्व केलेलं. थोडंसं कॅल्क्युलेशन किचकट आहे त्याच्यामध्ये, आणि झिरो असेल तर जास्तीत जास्त चुकण्याचे चान्सेस पण असतात. एखादा झिरो आपण विसरून जातो. त्याच्यानंतर काय करूया? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा, आता लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन 6th क्वेश्चन घेतलेला आहे आपण. एक्सपांड करायचं आहे याला पण ह्या फॉर्म्युल्यानुसार. तर हा तुमचा आहे पहा. ए ची किंमत इथं तुमची आहे 2p आणि बी ची किंमत आहे तुमच्या 1/2p. ठीक आहे. तर ह्याला सोडवायचं आहे आपण. सोल्युशन पहा. सोल्युशन तर जो दिला आहे तो एकदाच लिहू आपण. 2p - 1/2p क्यूब. ठीक आहे. तर याला काय करा? ह्या फॉर्म्युल्यानुसार एक्सपांड करा.
तर हा तुमचा 2p म्हणजे a क्यूब म्हणजे 2pचा क्यूब असेल तुमचा, मायनस त्याच्यानंतर 3a² म्हणजे 2p² आणि b तुमचा काय आहे 1/2p आहे b. ठीक आहे, तर हा ब्रॅकेट व्यवस्थित काढून घ्या. ठीक आहे, तर हे सोडवलेलं आहे तुमचा 3a²b. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा प्लस त्याच्यानंतर 3a म्हणजे 2p आणि त्याच्यानंतर बीचा स्क्वेअर म्हणजे 1/2p². ठीक आहे, हे व्यवस्थित काढा, ह्या दोघाचा स्क्वेअर आहे पूर्ण, म्हणजे खालचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीचा पण स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर तुमचा काय आहे मायनस तुमचा काय असणार आहे बीचा क्यूब 1/2p³. हे झालेलं सॉल्व करून. तर ह्याला पुन्हा सिम्प्लिफाय करा. तर सिम्प्लिफाय करा, हा 2चा क्यूब तुमचा 8 येतो, pचा क्यूब p³ येतो, मायनसला मायनस. आता 3 इथं जशाच तसा ठेवा. आता काय करा तुम्ही, ह्या 2चा स्क्वेअर म्हणजे काय असते तुमचा 2 × 2. 2चा स्क्वेअर म्हणजे काय 2 × 2 आणि pचा स्क्वेअर म्हणजे काय तुमचा p × p असते. ठीक आहे, हे मी जशाच तसं लिहिले, स्क्वेअर केलं नाही. आणि हा 2p आहे, 2pला मी तर खाली डायरेक्टली लिहू शकतो, हा 2p डायरेक्टली लिहू शकतो. 2p तुमचा ह्याच्या डिनॉमिनेटरला आहे म्हणजे सगळ्यांच्या डिनॉमिनेटरला असतो. 2p ह्याच्या डिनॉमिनेटरला आहे म्हणजे सगळ्यांच्या डिनॉमिनेटरला असतो. ठीक आहे, प्लसला प्लस मी कटवण्यासाठी असं लिहिलेलं आहे, डायरेक्टली स्क्वेअर केला तर 4 आणि p² लिहिलं असते तुम्ही, तसंही चाललं असतं. त्याच्यानंतर ह्याला काय लिहू शकता तुम्ही 3 × हा तुमचा काय 3 × 2p आहे तुमचा, 3 × 2p. डायरेक्टली मल्टिप्लिकेशन पण होते, मल्टिप्लिकेशन करू नका कारण इथं 2 दिसतोय मला, त्याच्यामुळे आपल्याला कटवायचं आहे. त्याच्यानंतर 1चा स्क्वेअर तुमचा 1 येतो आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 आणि pचा स्क्वेअर म्हणजे p × p. हेच 2चा स्क्वेअर 2 × 2, pचा स्क्वेअर p × p. हा मायनसला मायनस, 1चा क्यूब 1च असतो आणि 2चा क्यूब किती, आता डायरेक्टली इथं करून टाका, काय कटत नाही. 2चा क्यूब तुमचा 8 आणि pचा क्यूब p³. ठीक आहे, तिथं काय कटत नाही. तर जे कटते ते कटवा तुम्ही. ठीक आहे, तर इथं पहा, हे काय करतो मी, याला वाटलं तर असे हे करून याला इथं मल्टिप्लिकेशन, ह्याचा दोघाचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे, तर ह्याला मी मिटून काय करतो मल्टिप्लिकेशन हे करतो. म्हणजे ब्रॅकेट हे आणि ब्रॅकेट म्हणजे या दोघांचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे. इथं मल्टिप्लिकेशनचं साईन द्यावं लागेल, नाही तर ब्रॅकेट द्यावं लागेल. जे कटते ते काय करा, कटवून टाका तुम्ही. काय कटते इथं पहा तुमचा, पहा सोडत चला आणि कटवत चला, नाहीतर विसरून जासाल तुम्ही. हे लिहायचं अगोदर, नाहीतर आपण काय करतो विसरून जातो अगोदर कटवलं. तर हा 8p ला 8p³. तर इथं काय कटतो तुमचा पहा, हा 2 कटला, हा इथला एक 2 कटला, हा 1p कटला, हा 1p कटला. तर बाकी म्हणजे तुमचं इथलं दोन्ही कटलेले आहेत. तर इथं राहिला तुमचा 3 आणि इथं राहिला 2. 3 × 2 6 झाला तुमचा, हा मायनसला मायनस 6 झाला, 3 × 2 6 आणि हा 1p राहिलेला आहे इथं. ठीक आहे, आता खाली काही नाही आहे, चालते. पुढं पहा, ह्याच्यामध्ये काय कटते पहा, इथला तुमचा 1 2 कटला, हा 1 2 कटला आणि त्याच्यानंतर हा p कटला आणि इथला एक p कटवा. ठीक आहे, हा p कटला. मग वर किती राहिला तुमचा 3 राहिलेला आहे आणि खाली काय राहिलेला आहे तुमचा 2p राहिलेला आहे. खाली काय राहिलेला आहे तुमचा 2p राहिलेला आहे, बरोबर आहे. हा इथं 3 राहिलेला आहे, इथं तुमचा 2p राहिलेला आहे, बरोबर. हा मायनसला मायनस 1/8p³ ला 8p³. त्याच्यानंतर पुन्हा सिम्प्लिफाय काय करता येते का तुम्हाला पहा. तर तुम्हाला काही सिम्प्लिफाय करता येत नाही इथं ह्याच्या पुढं. तर हे तुमचं आहे फायनल आन्सर, 8p³ - 6p + 3/2p - 1/8p³. तर हे झालेले सॉल्व. त्याच्यानंतर काय करू आपण, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे 1 - 1/8a³. ठीक आहे, तर याचं सोल्युशन पहा. तुमचं सोल्युशन आता मी ए बी लिहित बसणार नाही, तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. 1 - 1/a³. तर याला सोडवा. तर हा तुमचा ए आहे, हा बी आहे. ठीक आहे, a - b³ फॉर्म्युला हा. तर एचा क्यूब म्हणजे 1चा क्यूब तुमचा, 1चा क्यूब हा क्यूब आहे, 3 आहे, 3ला आपण क्यूब म्हणतो. ठीक आहे, 1 मायनस त्याच्यानंतर हा एचा क्यूब, त्याच्यानंतर तुमचा मायनस 3a² म्हणजे 1चा स्क्वेअर आणि बी तुमचा काय आहे 1/a. त्याच्यानंतर तुमचा काय आहे प्लस 3a, हे तुमचा 1 आहे, 3a आणि तुमचा b² म्हणजे 1/a². त्याच्यानंतर पुढं सॉल्व करा. तर तुमचा मायनस 1 म्हणजे b³ असतो 1/a³.
तर हे फॉर्म्युल्यानुसार सोडवलेलं आहे. तर पुन्हा सोडवा. 1चा क्यूब करा, कितवा घात करा 1चा, तर 1च असतो, 1च असतो. आणि त्याच्यानंतर तुमचं हा 3 × 1चा स्क्वेअर करा, तुमचा 1च असतो. मायनसला मायनस 3चा कितवा हे करा, 3ला 3 × 1, 1चा स्क्वेअर करा, क्यूब करा, 1च असतो. आणि 3 × 1 3च असतो. ठीक आहे. आणि हा खाली तुमचा ए. ठीक आहे. ह्याला सोडवल्यावर एवढं भेटलेलं आहे. हा प्लसला प्लस 3ला 3 तुमचा 3 × 1 आणि इथं स्क्वेअर केल्यावर 1चा 1च येतो, म्हणजे वर 3 राहील फक्त. आणि तुमचा एचा काय होईल, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर होईल. मायनसला मायनस 1चा क्यूब 1च असतो आणि एचा क्यूब ए क्यूब असतो. तर ह्याला सोडवल्यावर तुमचं काय भेटलेलं आहे, हे भेटलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही ह्याला सॉल्व करायचं असेल तर सॉल्व करू शकता, आणि सॉल्व काही करायची गरज नाही. 1 - 3/a प्लस 3/a² मायनस 1/a क्यूब. तर ह्याला सॉल्व करत बसायची काही गरज नाही. डायरेक्टली तुमचं काय आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे. हेच तुमचं काय आहे, फायनल आन्सर आहे. आता याच्यानंतरचा 8 क्वेश्चन आपण पाहूया. आता नेक्स्ट 8 क्वेश्चन घेतलेला आहे तुमचा. काय आहे, x/3 - 3/x क्यूब आहे. सोल्युशन पहा. तर याला सॉल्व करायचं आहे. तर सिम्पली पहा. तर हा तुमचा ए आहे, त्याच्यानंतर मायनस हा बी आहे. तुमचा a - b क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये आहे. x/3 ला x/3 मायनस 3/x ला 3/x चा क्यूबला क्यूब. ह्याला सिम्प्लिफाय करा ह्या फॉर्म्युल्यानुसार. तर एचा क्यूब म्हणजे तुमचा x/3 चा क्यूब. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा -3a² म्हणजे x/3 चा स्क्वेअर. ठीक आहे. x/3 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर बी तुमचा बी आहे हा 3/x काय तुमचा बी आहे. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये पुट केले. त्याच्यानंतर हा तुमचा प्लसला प्लस 3ला 3. त्याच्यानंतर काय तुमचा ए, म्हणजे ए आहे तुमचा x/3 आणि बीचा स्क्वेअर बी आहे तुमचा 3/x चा स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनसला मायनस तुमचा बीचा क्यूब आहे. बी काय आहे तुमचा 3/x चा क्यूब. हा 3 आहे इथं. ठीक आहे. ह्याचा क्यूब. तर ह्याला सॉल्व करा तुम्ही. ह्याला सॉल्व करा. काही राहिलं तर नाही ना, पहा सॉल्व करायला. तर हा एक्सचा क्यूब केला तर एक्स क्यूब होतो, आणि 3चा क्यूब जर केला तर तुमचा 27 होतो. 3चा क्यूब 27. तर पहा ह्याला काय करा तुम्ही. आता 3x² काय 3ला 3 x² तुमचा काय असतो x² होतो. x² ला x² होतो. आणि त्याच्यानंतर पुढं पहा हा 3चा स्क्वेअर जर केला तर तुमचा 3 × 3 लिहितो मी. 3चा स्क्वेअर करत नाही, 3 × 3 लिहितो खाली. हा 3ला 3 हा x² हा नाही 3चा स्क्वेअर 9 येतो, पण त्याला मी 3 × 3 लिहितो. ठीक आहे. आणि हा तुमचा ब्रॅकेटमध्ये 3/x ला 3/x. ठीक आहे. 3/x ला 3/x लिहितो मी. ठीक आहे. तर वाटलं तर काय करतो मी, इथं पण x दिसते, इथं पण कटते, तर मी काय करतो ह्याला असं नाही लिहिता, काय करतो ह्याला हा एक्सला पण काय करतो मी x × x लिहितो. x × हा x आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे, हा x आहे. नाहीतर तुम्ही म्हणसाल हा 3x. हा x आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे, आणि हा x आहे. आता तुम्हाला 3x वाटू शकतात. ठीक आहे. तर थोडं लक्ष द्यायचं आहे. हा x आहे, हा मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, आणि हा x आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय हा 3 आणि हा मल्टिप्लिकेशनमध्येच आहे तुमचा 3/x ला 3/x. तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. हा 3 इथला, हा x × x, हा x × x इथला झालेला आहे तुमचा. हा 3 × 3 इथला झालेला आहे 3चा स्क्वेअर. हा 3 इथला, आणि हा x ला x. त्याच्यानंतर प्लस पुढं पहा. हा प्लसला प्लस हा 3x ला 3x, आणि हा खाली 3ला 3 3x ला x 3ला 3. तर त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली याला काय करा, ह्याला इथं असं लिहू शकता तुम्ही. 3चा स्क्वेअर काय होईल तुमचा 9, आणि त्याच्यानंतर ह्या 9 स्क्वेअर करून टाकलेला आहे मी, काही गरज नाही, कारण इथलं 3 कटून जातो, तर 9 करून टाकलेला बरं. आणि हा x म्हणजे काय तुमचा हा x × x. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनसला मायनस हा 3चा क्यूब तुमचा 27, आणि x क्यूब x क्यूब. तर जे जे कटते ते कटून घ्या, सॉल्व करत चला आणि कटवत चला. x क्यूबला पहा इथं तुमचा उलटा आहे, हा उलटा आहे, तो उलटा आहे, त्यामुळे कटत नाही. हा x क्यूबला x क्यूब, आणि 27ला 27. हा मायनसला मायनस. आता इथं जे जे कटते ते कटवत चला. तुमचा काय कटतो, हा 3 कटतो तुमचा, हा 3 कटतो, हा 3 कटतो, हा एक x कटतो, हा एक x कटतो, म्हणजे इथं. आणि हा इथे एक 3 कटतो तुमचा, आणि हा इथे एक 3 कटतो. बरोबर आहे. म्हणजे हे वरले हा 3 कटला, हा 3 कटला,
हा 3 कटला, हा 3 कटला, ठीक आहे. वर काय राहिला तुमचा फक्त एक्स राहतोय, बरोबर आहे ना, ठीक आहे. कारण इथं 9 म्हणजे इथं 2 3 आहेत ते कटले आणि हा एक्स कटला, वर फक्त एक्स राहतो. इथं काय राहतो तुमचा फक्त आणि फक्त काय राहतो तुमचा हा इथं एक एक्स राहिलेला आहे, इथं फक्त एक एक्स राहिलेला कटल्यावर, हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर तुमचं काय काय कटते पहा, हा 3 कटला, हा 3 कटला, हा एक एक्स कटला, हा एक एक्स कटला. मग तुमचा इथं काय राहील तुमचा, हा इथं राहील तुमचा 9 काय 9 अपॉन एक्स, बरोबर. तर चाललं आहे ना आपलं, पहा 9 अपॉन एक्स, कारण हे इथं जे राहिलं तेच राहायला पाहिजे. 9 अपॉन एक्स राहते, कारण एक्स अपॉन 3 3 अपॉन एक्स आहे, तर सेम आहे. एक बार आपण चेक करूया आपण, ठीक आहे. ह्याला सॉल्व करू आता, चेक करूत आपण. तर हा फॉर्म्युला असेल एक्स क्यूब मायनस 3a स्क्वेअर, त्याच्यानंतर बी 3 अपॉन एक्स प्लस त्याच्यानंतर 3a, त्याच्यानंतर बी स्क्वेअर मायनस हे बरोबर आहे. त्याच्यानंतर हे पहा एक्स क्यूब 27 मायनस ह्याला 3ला 3, हा एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स, 3 इंटू 3, हा 3ला 3, हा तुमचा काय आहे बी आहे, ठीक आहे. 3 अपॉन एक्सला 3 अपॉन एक्स प्लसला प्लस 3 इंटू एक्सला 3 इंटू एक्स, 3ला 3, 3चा स्क्वेअर 9 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. इथपर्यंत बरोबर आहे. पहा आता कटवता असेल तर कटवून टाका. तर हा 3 कटला, हा 3 कटला, त्याच्यानंतर ठीक आहे 3 कटला 3 कटला आणि हा 3 कटला, हा 3 कटला, हा एक्स कटला, ठीक आहे. तर त्याच्यानंतर हे इथला 3 कटला, इथला 3 कटला, इथं 3 एकच आहे आणि हा एक्स कटला, हा एक्स कटला, तर इथं तुमचा काय राहिलेला आहे 9 अपॉन एक्स राहतोय ना तुमचा, काय राहतो इथं 9 अपॉन एक्स राहतोय, 9 अपॉन एक्स राहतोय, 9 अपॉन एक्स राहतोय. त्याच्यानंतर पुढं पहा मायनस 27 अपॉन एक्स क्यूब राहतोय, मायनस 27 अपॉन एक्स क्यूब राहतोय. तर याच्यानंतर पुढं तुम्हाला काय सॉल्व करता येईल का, काय सॉल्व करता येणार नाही तुम्हाला, ठीक आहे. तर काय एक्स क्यूब अपॉन 27 मायनस एक्स प्लस 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. तर हेच तुमचं काय आहे फायनल आन्सर आहे. तर हेच तुमचं फायनल आन्सर आहे. पहा तर आपण पाहू ह्याच्यानंतरचं नेक्स्ट पार्ट पाहूया, ठीक आहे. हे तुम्हाला जमलं असेल, ठीक आहे. जमलं असेल तर एक वेळेस पाहून घ्या डबल. थोडेसे कॅल्क्युलेशन याच्यामध्ये किचकट होत चाललेले आहेत, थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक काय करावं लागेल सॉल्व करत जावं लागेल, ठीक आहे. पहा आता लक्ष द्या, नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला हा क्वेश्चन सिम्प्लिफाय करायचा आहे. आता तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये दोन्ही फॉर्म्युले दिलेले आहेत. तर तुमचा हा ए प्लस बीचा क्यूब आहे मायनस त्याच्यानंतर ए मायनस बीचा क्यूब आहे. तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत, ठीक आहे. तर सोल्युशन पहा, सोल्युशन पहिल्यांदा काय करतो मी, तर हे जशाच तसं लिहून घेतो एक बारचं. 2a प्लस बी क्यूबला बी क्यूब मायनस 2a 2a हा ब्रॅकेट हे करा टाकून घ्या, नाहीतर चुकल तुमचं. 2a मायनस बी क्यूबला क्यूब. तर ह्याला सिम्प्लिफाय करूया आपण, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता ह्या पहिल्यांदा ह्याला सॉल्व करू आपण, ठीक आहे. तर 2 म्हणजे हा ए आहे तुमचा, हा बी आहे, ठीक आहे. हा ए आहे तुमचा म्हणजे एची व्हॅल्यू पहा काय आहे तुमची, एची व्हॅल्यू आहे तुमची 2a आणि बीची व्हॅल्यू आहे तुमची बीची व्हॅल्यू इथं बीच आहे तुमची, ठीक आहे. बीची व्हॅल्यू बीच आहे, तर एची व्हॅल्यू 2a आहे. तर पहा तर हे ह्या फॉर्म्युल्यानुसार पहा, तर एचा क्यूब म्हणजे 2aचा क्यूब प्लसला प्लस 3aचा स्क्वेअर 2aचा स्क्वेअर, त्याच्यानंतर बी तुमचा, बीला बीच आहे तुमचा इथं, ठीक आहे. बी म्हणजे बीच आहे तुमचा, त्याच्यानंतर प्लसला प्लस 3aला ए म्हणजे ए काय आहे तुमचा 2a आहे आणि बीचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर होईल, बीचा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर करा वाटलं तर, ठीक आहे. प्लसला प्लस तर तुमचा काय आहे बी स्क्वेअर म्हणजे बी क्यूब आहे, तर बी क्यूबला बी क्यूब कारण बी तुमचा बीच आहे. हे एक पार्ट सॉल्व करून झालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा काय आहे मायनस, हा फॉर्म्युल्यामधला मायनस, त्याच्यानंतर एक स्क्वेअर ब्रॅकेट टाका आणि सॉल्व करा. हा मायनस त्याच्यानंतर ह्याला सोडवा ह्या फॉर्म्युल्यानुसार, ठीक आहे. ह्यामधल्याला आता हा तुमचा ए का आहे 2a आहे आणि बी आहे, तर ठीक आहे. तर ह्या जागी फक्त याच्यामध्ये साईन चेंज होतील, ठीक आहे. तर 2a क्यूब ठीक आहे. तर थोडं व्यवस्थित लिहितो मी 2a क्यूब. त्याच्यानंतर तुमचा मायनस येईल मायनस 3a स्क्वेअर, ठीक आहे. 3a स्क्वेअर बी, ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुमचा प्लसच राहील प्लस 2a बी स्क्वेअर, हा मायनस होईल तुमचा, हा मायनस बी क्यूबला बी क्यूब,
त्याच्यानंतर तुमचा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो काय करा, क्लोज करा. तर ह्याला सोडवा आता, ह्याला सोडवत चला. ठीक आहे, तर हे काय होईल तुमचा 2a क्यूब. 2चा क्यूब किती होईल तुमचा 8 होईल. एचा क्यूब तुमचा a क्यूब होईल. प्लसला प्लस, आता हे जशाच तसं ठेवा. 3ला 3, त्याच्यानंतर तुमचा 2चा स्क्वेअर काय होईल तुमचा 2चा स्क्वेअर 4 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि बीला बी. त्याच्यानंतर प्लसला प्लस, प्लसला प्लस. आता 3 × 2 6a होईल तुमचा. 3 × 2 6a आणि तुमचा बी स्क्वेअर ह्याला सोडेल. तर 3 × 2 6 आणि ए आणि हा बी स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर बी क्यूबला जशाच तसा बी क्यूब. त्याच्यानंतर मी काय करतो इथं लिहून घेतो. ठीक आहे, हा मायनसला मायनस, मायनसनं काय आधी मधल्याला सॉल्व करा नंतर मल्टिप्लाय करा. हा मायनसला मायनस मी ठेवतो इथं. ठीक आहे, हा मायनसला मायनस ठेवतो इथं, हा मायनस. त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा सॉल्व करून घेतो. 2चा क्यूब 8 आणि एचा क्यूब ए क्यूब. हा मायनसला मायनस, त्याच्यानंतर तुमचा हा 3 जशाच तसा ठेवा. 2चा स्क्वेअर 4, त्याच्यानंतर ए स्क्वेअर, त्याच्यानंतर हा बी, त्याच्यानंतर प्लसला प्लस, त्याच्यानंतर 3 × 2 6a आणि बी स्क्वेअरला बी स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर हा मायनस बी क्यूबला बी क्यूब. तर काय करा आता ह्याला वरल्याला सिम्प्लिफाय करा आणि ह्याला मायनसने मल्टिप्लाय करा. तर पहा इथं पहा, तर हा 8a क्यूब जशाच तसा असेल. 8a क्यूबला 8a क्यूब प्लस हा 3 × 4 12 होईल. 3 × 4 12 ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी प्लसला प्लस. आता 6 हा तर सॉल्व केलेला आहे. 6a बी स्क्वेअरला बी स्क्वेअर हा प्लस बी क्यूबला बी क्यूब. आता मी काय करतो इथं पुढं लिहतो, जागा आहे आपल्याला. हा मायनसनं काय करा तुम्ही, हा मायनसनं मल्टिप्लाय करा याच्यामध्ये. मायनसनं याच्यामध्ये मल्टिप्लाय करा. मायनसनं मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे जे मध्ये काही प्लस आहे ते मायनस होते आणि मायनस आहे ते प्लस होईल. म्हणजे इथं मायनस होईल इथं प्लस होईल, इथं मायनस होईल इथं प्लस होईल. साईन चेंज होतील मधले. तर काय होईल इथं -8 ए क्यूब होईल. हा प्लस प्लस होईल इथं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 3 × 4 काय होईल तुमचा 12 ए स्क्वेअर बी 12 ए स्क्वेअर बी होईल. हा प्लस आहे तर मायनस होईल ह्यानं मल्टिप्लाय केल्यावर. हा मायनस 6a बी स्क्वेअर होईल आणि हा मायनस आहे तर प्लस होईल प्लस बी क्यूब. तर प्लस बी क्यूब झालेला आहे. तर काय होते जे जे कटते ते कटून घ्या तुम्ही, लिहित चला आणि जे जे कटते ते कटवत चला. तर हा 8a क्यूब आहे इथं, हा पहिल्यांदा तो कटून जाईल तुमचा. हा -8a क्यूब प्लस 8a क्यूब कटून जाईल, हा कटला. त्याच्यानंतर काय राहिलेला आहे तुमचा हा प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी म्हणजे तुमचा किती होईल 12 आणि 12 24 12. हा 12 आणि 12 हा 12 पहा इथं अंडरलाईन करतो मी वाटलं तर. पहा 12a स्क्वेअर बी आणि हा 12a स्क्वेअर बी. सारख्या सारख्या टर्मचे ॲडिशन करायचे, जे जे सारख्या सारख्या वाटतं ते ॲडिशन करायचे. 12a स्क्वेअर बी आणि तुमचा हा 12a स्क्वेअर बी तुमचा 24a स्क्वेअर बी झालेला आहे. त्याच्यानंतर ह्याचे सारखी टर्म पहा, ही जी आहे हा प्लस 6ab स्क्वेअर आणि मायनस 6ab स्क्वेअर हा कटून जाईल तुमचा. तर काय कटेल तुमचा हा प्लस 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर कटलेला आहे तुमचा. मग राहिला काय तुमचा हा, आपण तर हे कटला, ह्या दोघांची ॲडिशन केल्या, हे कटला हे कटला हे कटला, लास्टला तुमचा काय राहिलेला आहे प्लस बी क्यूबच राहिलेला आहे. म्हणजे एवढं तुमचं काय शॉर्टमध्ये आन्सर आलेलं आहे 24a स्क्वेअर बी प्लस बी क्यूब. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन काय झालेला आहे तुमचा, अशा प्रकारे हा क्वेश्चन पण तुमचा सॉल्व करून झालेला आहे. तर काय करूया आपण ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया आणि ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, आणि तुमचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला पाहिजे ह्या अपेक्षेने आम्ही व्हिडिओ बनवतो आहे. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करा, हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या वर्गाचे आहात काय नाही ते पण सांगा. आणि तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर कोणत्या वर्गाचे व्हिडिओ पाहिजे असेल ते पण कमेंट करून सांगा. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन. खूप खूप धन्यवाद तुमचे.